आक्रोश मराठी न्यूज, जनसामान्याचे हक्काचे व्यासपीठ। मोरोची येथे माजी उपसरपंच अनिल काका सूळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षकांचा सत्कार। मोरोची गावचे माजी उपसरपंच माननीय श्री अनिल काका सूळ पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक प्रशालेतील 60 गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मान्यवरांचा विशेष सत्कारही करण्यात आला। माणुसकी फाउंडेशन मोरोची आणि मोरोची गावचे माजी उपसरपंच माननीय श्री अनिल काका सूळ पाटील यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला। यावेळी विद्यार्थ्यांना वही, पेन आणि इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। वाढदिवसाच्या कोणताही अनावश्यक खर्च न करता समाजातील घटकांना मदत करण्याच्या अनिल काका सूळ पाटील यांच्या या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। आदर्श शिक्षकांचा गौरव, याच कार्यक्रमाचे औचित्य साधून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारच प्राप्त शिक्षकांचा माणुसकी फाउंडेशन व अनिल काका सूळ पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला। शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा आणि कोणत्याही गरजू विद्यार्थ्याचे शिक्षण पैशांअभावी थांबू नये, हाच या उपक्रमामागील उद्देश आहे। शिक्षकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे। माननीय श्री अनिल काका सूळ पाटील माजी उपसरपंच मोरोची। या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, माणुसकी फाउंडेशनचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले। आक्रोश मराठी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष खिलारे।